हिंगोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या 4 दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचेही हाल होत आहेत। रुग्णालयातील अनेक वॉर्डमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे, तर शौचालयांमध्येही पाणी नसल्याने संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्णालय प्रशासनाला पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येते, मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप होतोय। आढावा घेतलेला आहे माधव दिपके। सध्या आपण मे महिन्याच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि सगळीकडे जवळपास पाणी टंचाईची समस्या बिकट झालेली आहे आणि अशीच पाणी टंचाई हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। रुग्णांना वॉशरूमला जायचं झालं तर अजिबात पाणी नाहीये। जवळपास सर्व वॉशरूमची अवस्था अत्यंत घाण झालेली आहे। रुग्णांना वॉशरूममध्ये प्रवेश करणं सुद्धा कठीण झालेलं आहे। मी सध्या एका वॉशरूममध्ये आहे, तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की या वॉशरूममध्ये पाणी आहे का हे आपण बघू शकता। पूर्णपणे ठणठणाट झालेलं आहे, पाणीच नाही। आपण या बेसिनचं जनरली आपण बघूया, आपण हे बघा, इथे पाणीच नाहीये, पूर्णपणे कोरडे ठाक नळ आहेत, पाणीच मिळत नाही। त्यामुळे रुग्णांनी वॉशरूमला जायचं कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। ही अवस्था याच वॉशरूमची एक त्रास नाहीये, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जे काही वॉशरूम आहेत त्या सर्व वॉशरूमची अशीच परिस्थिती आहे। सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत, त्यांना आपण विचारूया। मला सांगा नेमकी वॉशरूमची काय अवस्था आहे आणि कधीपासून इथं पाण्याची टंचाई आहे? आज 4 दिवस झाले। मी डॉक्टरांना फोन केला होता की वॉशरूममध्ये कुठल्याच पाणी नाही आणि रुग्ण आता इथे पाहिले तर सर्जिकल ऑपरेशनचे पेशंट काही आहेत या ठिकाणी, तर या पेशंटना बाहेर जाणं शक्य नाही। तरी सुद्धा आज रोजी 4 दिवस पहिले सांगून सुद्धा कुठल्याच प्रकारचं रुग्णालयानं किंवा डीन साहेबांना किंवा इथं जे काही मेडिकल ऑफिसर असतील त्यांनी पाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही। बरं, बहुतांश वॉशरूम अत्यंत घाण झालेले दिसत आहेत, प्रवेश करणं सुद्धा कठीण झालेलं आहे। पाणी नसल्यावर काय करणार सर? रुग्ण कुठं जाणार? कारण की यांना चालता येणार नाही, का ऑपरेट झालेला पेशंट आहे त्याला पर्याय नाही ना। आता पेशंट तुमच्या समोर धारण्याचे ऑपरेशन झालेले आहेत, काही अपेंडिक्स आहेत, त्या लोकांना चालता येणार नाही, मग ते वॉशरूमला जातील कुठं? मग त्यांना इथंच बसावं लागतं, नाईलाज असतो, लावून घेत आहेत ते। तर ही हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था आहे आणि वापरायला वॉशरूमला पाणी नाही आहे। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा अनेक वॉर्डमध्ये व्यवस्था नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना धावपळ करावी लागते आणि असे असताना या ठिकाणी रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। वॉशरूममध्ये जाण्यासाठी सुद्धा पाणी नसल्यामुळे वॉशरूमला जायचं कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।